तर मनपा निवडणूक प्रचारामध्ये काँग्रेसच्या दमदार प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि विदर्भ न्यूजच्या प्रचार दौऱ्यामध्ये आज आपण आलेलो आहे चपराशीपुरा जोग स्टेडियम प्रभाग क्रमांक 8 मध्ये। या ठिकाणी काँग्रेस शहराध्यक्ष बबलूभाऊ शेखावत आपल्या दमदार शैलीमध्ये प्रचार करताना दिसत आहेत। भरपूर प्रतिसाद आहे। बबलूभाऊ, काय सांगाल? सगळ्या प्रभागामध्ये आता तिकीट वाटपाच्या प्रक्रियेमध्येही आपण होते, तर सगळ्या प्रभागामधली परिस्थिती पाहता जुने दमदार उमेदवार किती प्रभागामध्ये आहेत? आणि आता हे सध्या तुम्ही पाहिलं असेल तो पूर्ण अमरावती शहरात सगळ्यात चांगले उमेदवार फक्त काँग्रेस पक्षानं दिले आहे। भारतीय जनता पार्टीनं तर त्यांचं तर इतके पैसे खाऊन त्यांनी तिकिटा वाटल्या की त्यांचे जे नेते पार्लमेंटरी बोर्डमध्ये होते ते सध्या प्रचारासाठी बाहेर निघू शकत नाही, कारण त्यांचे कार्यकर्ते कधीही त्यांच्या अंगावर येऊ शकतात। दुसरं, आमची फाईट फक्त भारतीय जनता पार्टीसोबत आहे, बाकीची कोणतीही पार्टी आमच्या कुठेही फाईटमध्ये नाही आहे। मला निश्चित हे म्हणजे विश्वास आहे की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये काँग्रेसचा महापौर बसेल, कारण 4 वर्षापासून प्रशासक राज आहे। यांनी साफसफाईमध्येही मनपा प्रशासन आणि स्थानिक लोकांचे कार्यकर्ते साफसफाईमध्ये भ्रष्टाचार करत आहे। म्हणजे पूर्ण शहराला कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर बसून ठेवला आहे। रेल्वे स्टेशन विकण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि युतीचे नेते इतकं मोठं जे प्रतिभाताई पाटील यांनी रेल्वे स्टेशन बांधलं, ते रेल्वे स्टेशन विकण्याचा कट त्यांनी लावला होता। म्हणून अशा लोकांना, जे लोकांचे जमिना सरकारी प्रॉपर्टी हे विकण्याचा कट करतात आणि साफसफाईच्या बाबतीत यांनी जे पूर्ण शहराचा जो धिंगाणा केला आहे, निश्चित येणाऱ्या 15 तारखेला त्यांना लोक धडा शिकवणार आहे। काँग्रेसचा महापौर बसेल याच्यात कुठंच किंतु परंतु नाही। MIMचाही जोर दिसून राहिला आणि मुस्लिम मतही बरेचसे डिवाइड झाले असं वाटतं आपल्याला? कुठंच किंतु परंतु नाही आहे। यावेळेस मुस्लिम मतं एकजुटीनं काँग्रेस पक्षासोबत राहणार आहे, कारण त्यांच्या लक्षात आलं की विधानसभेत फक्त काँग्रेसचे मतं डिवाइड करण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते या लोकांना मागून पूर्ण ताकद देतात आणि डिवाइड अँड रूलचं काम करतात। म्हणून मुस्लिम मतांच्या लक्षात आलं आहे, ते मला बिलकुल निश्चित त्यांच्यावर विश्वास आहे की ते राहुलजी गांधी आणि काँग्रेससोबत राहणार आहे। कुठे कुठे उबाटाशी युती झालेली आहे, तर त्याचा सपोर्ट मिळेल? उबाटाशी खूप ठिकाणी 10-12 ठिकाणी युती झाली आहे, पण मला असा अंदाज आहे की आता माहीत नाही आता परिस्थिती कशी, त्यांचा किती सपोर्ट मिळेल हे आता येणाऱ्या 1-5-6 दिवसात माहीत पडेल। प्रचाराला कसा प्रतिसाद आहे? आपण आता प्रचाराला आमच्या प्रभागात खूप चांगला प्रतिसाद आहे प्रत्येक ठिकाणी, कारण आमच्या प्रभागात काम खूप झाले आहे। फक्त साफसफाईच्या बाबतीत लोकांची नाराजी आहे, पण ती साफसफाईची जबाबदारी मागील 4 वर्षापासून प्रशासनाची आणि स्थानिक जनप्रतिनिधींची होती। म्हणून बाकी प्रचाराला खूप चांगला प्रतिसाद आहे। आमच्या इथून 100% आमचं पूर्ण 4चं पॅनल निघणार आहे, याच्यात कुठंच किंतु परंतु नाही। जवळजवळ सगळ्याच ठिकाणी आता काँग्रेसचं प्रतिनिधित्व आहे। सर्वच प्रभागांमध्ये काँग्रेसचे पॅनल आहे। काँग्रेसचा दमदार प्रचार सुरू झाला आहे, परंतु याचबरोबर आता महिलांनाही जे प्रतिनिधित्व आहे, तर काँग्रेसमध्ये महिलांचं आता सध्याचं प्रतिनिधित्व पाहता कशी प्रतिसाद आहे? भारतीय जनता पार्टी महिलांचा अपमान करणारी पार्टी आहे। माझ्या प्रभागात पहा, शासनानं 50% आरक्षण दिलं आहे, पण माझ्या प्रभागात पहा तुम्ही 75% आम्ही केलं आहे। म्हणजे महिला म्हणजे पुरुषाच्या ठिकाणी डॉक्टर अर्चनाताई आत्राम एक एज्युकेटेड BMS लेडी आहे, म्हणून मी यांना प्राधान्य दिलं। म्हणून काँग्रेसमध्ये सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी यांच्या माध्यमातून महिलांचा सन्मानच केला जाते। भारतीय जनता पार्टी बाकीच्या पक्षामध्ये तुम्हाला माहीत आहे की त्यांचे नेते कोणत्या पद्धतीनं वागतात, म्हणून काँग्रेसमध्ये महिलांचा सन्मान आहे आणि येणाऱ्या काळात आम्ही महिलांनाच मोठ्या पदावर जबाबदारी देऊ। महिला प्रतिनिधित्वाबद्दल बबलूभाऊ आताच बोलले, महिलांना जितकं आता आरक्षण आहे, तर कसं काय वाटतं यावेळेस महिलांचा प्रतिसाद पाहता? महिलांचा प्रतिसाद खूप चांगला आहे। काँग्रेस पक्षाने ज्या तिकीटं आमच्या वाटप केल्या आहेत, आताच भाऊंनी सांगितलं की आमच्या प्रभागामध्ये जेव्हा ओपन पुरुष असताना महिलांना आम्ही प्राधान्य दिलं आहे आणि शहरामध्ये कुठेच किंतु परंतु नाही। आणि सर्व जेवढ्या ज्या प्रभागामध्ये जे पॅनल आम्ही दिलेले आहेत ते पूर्ण आमच्या महिला 100% निवडून येतील आणि आमचंच राज्य महानगरपालिकेमध्ये येणार आहे, हे निश्चित आहे। महिलाओं का प्रतिसाद देखते हुए कैसा रहेगा इलेक्शन ये? मुझे तो 100% यही लग रहा है कि कांग्रेस ही आएगी और आना ही चाहिए,
क्योंकि जिस तरीके से हमारा मजमा है और आप देख रहे हैं कितनी संख्या में हमारे साथ महिला में जुड़ी हुई है, जेंट्स भी है, लेडीज़ भी है, और इसके पहले भी पैनल जीत कर आया है और बबलू भैया के माध्यम से हमने इतने सारे काम किए प्रभाग में, वो लोग देख ही रहे हैं। और बीजेपी की सरकार ने क्या किया है ये भी समझ आ रहा है सबको, और लोग अभी जागरूक हो रहे हैं। और जो कचरे का जो प्रॉब्लम है, ये कचरे का प्रॉब्लम 4 साल से है, क्योंकि उसके पहले तो सत्ता में हम लोग थे तब कोई प्रॉब्लम नहीं हुई। अभी 4 साल से ये जो प्रॉब्लम स्टार्ट हुई है कचरे की, जो लोगों को इतनी तकलीफ हो रही है, तो इंशाल्लाह आने वाले टाइम में हम इसका भी ये प्रॉब्लम क्लियर कर देंगे, कचरे का जो भी प्रॉब्लम है। और जो भी आगे जो भी हमारे जो भी प्लान्स रहेंगे लोगों के लिए, और हम वो चाहेंगे कि वो सक्सेस भी हो, और लोगों के जितने भी प्रॉब्लम्स है कचरे का हुआ या इसके अलावा भी पानी का प्रॉब्लम है या इसके अलावा जो भी प्रॉब्लम है, हम वो क्लियर करने की कोशिश करेंगे। थँक यू। बबलू भाऊ आहेत, यशोमतीताई आहेत, विलास भाऊ आहेत, या सगळ्या नेत्यांचं कसं मार्गदर्शन आहे? त्यांनी खूप छान मार्गदर्शन आम्हाला केलेलं आहे पक्षाबद्दल, किंवा मग जनतेच्या सगळ्या ज्या समस्या आहेत, मग त्या समस्या आरोग्याविषयक असो, किंवा मग इतक्या दिवसापासून आपलं उड्डाणपूलचं काम थांबलेलं आहे, ते वाहतुकीची कोंडमारे होत असे, या सगळ्या बाबतीत या सगळ्यांनी आम्हाला इतकं छान मार्गदर्शन केलं आहे। आणि काँग्रेस पक्ष म्हटलं म्हणजे सर्व धर्म समभाव असणारा पक्ष आहे, त्यामुळे आणि 50% जरी आरक्षण असले तरी बबलू भाऊंनी सांगितले 75% आरक्षणावर आम्ही महिला जात आहोत त्यांच्या। मला पूर्ण विश्वास आहे की जनतेला ह्या सगळ्या गोष्टी पटतात, आणि सुज्ञ जनता पण सुज्ञ आहे, आणि त्यांनी पण विचार करावा, विचार करेलच, आणि त्यांच्याकडनं पण आम्हाला 100% प्रतिसाद मिळेल, आणि मोठ्या संख्येने आणि आम्हाला विजयी करतील, त्यासाठी मी त्यांना धन्यवाद करते। धन्यवाद। तर हे होतं प्रभाग 8 मधील काँग्रेसचा पॅनल। आणखी उमेदवारांशी आपण प्रचार दौऱ्याच्या दरम्यान असंच भेटत राहू, चर्चा करत राहू। पाहत राहा द विदर्भ न्यूज।